महाराष्ट्र अध्यात्माचे माहेरघर. थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने आणि प्रबोधनपर विचाराने पावन झालेली ही भूमी. या मातीतल्या संतांचे खूप मोठे योगदान येथील समाजाला लाभले आहे. संतांनी भक्ती मार्गाचा साधा सोपा अर्थ लोकांना उलगडून सांगितला. धन्य धन्य गोदातिरी धन्य प्रतिष्ठान, धन्य तेथील जनरहिवासी. कृष्ण कमला तीर्थी चरणनाथांचे, उद्धरी जगाचे कलिदोष. जया तीर्थस्थान तप्तदी दर्शन, पूर्वज उद्धरण कुळासहित. निळा म्हणे जया घडो तेथील वारी, तथा पुण्यासही नवरडवे. नाथांच्या पैठणचा महिमा सांगणारा हा अभंग. पैठण महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर. यादवांच्या काळात पैठणला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. याच पैठणला दक्षिण काशी म्हणूनही ओळखतात. अशा या धार्मिक व ऐतिहासिक नगरीत संबंध वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांची समाधी गोदातीरीस आहे. शांती ब्रह्म, संत पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाज सुधारक, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक, अशा अनेक गुणविशेषांसह ज्ञानाचा एका या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे संत एकनाथ. नाथांच्या पैठण नगरीमध्ये होणारा महत्त्वाचा उत्सव म्हणजे नाथषष्ठी. हा दिवस म्हणजे श्री एकनाथ महाराजांचा जलसमाधी दिन. हा दिवस फाल्गुन वैद्य षष्ठीचा. याच दिवशी स्वेच्छेने महाराजांनी पैठणला देहत्याग केला. येथील नाथषष्ठीची वारी ही वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वारी. शेतकरी, कामकरी, सर्व जाती धर्माचे लोक, साधू संत, श्रीमंत गरीब असा कुठलाही भेदभाव न करता वारीत एकरूप होतो. ऊन, वारा, कधी कधी पावसाचा मारा हे सर्व सहन करत आनंदात वारकरी या ठिकाणी पायी येऊनही त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कसलाही क्षीण दिसत नाही. त्यांना हवी असते ती फक्त नाथांची भक्ती. या दिंड्यांमध्ये लहान मोठे, अबालवृद्ध सर्वांचा समावेश असतो. विविध ठिकाणांहून आलेल्या शेकडो दिंड्या आणि भानुदास एकनाथांचा गजर यांमुळे संपूर्ण परिसर न्हावून निघतो. हा नाथषष्ठी या निमित्तानं जो महान भक्त जे असणारे हरिभक्त इथं ते ज्या वेळेस देवाच्या वाटाला लागतात किंवा आपण असणारी देवाची भेट घ्यायची, दर्शन घ्यायचं या त्यावेळेला त्याला एवढी अतिशय आनंद त्या ठिकाणी होतो की आपली कधी भेट नाथाची होईल किंवा कधी भेट पांडुरंगाची होईल. नाथ आणि पांडुरंग दोन्ही एकच आहेत. एवढी उत्कृष्ट होती या. तशाप्रमाणे या ठिकाणी आल्यावर दर्शन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सर्व आपले सुख दुःख किंवा सर्व आपलं असणारे काय जे मनात हे होते सर्व निरसून जाऊन अतिशय आनंद होत आहे. नाथषष्ठी उत्सवाची सुरुवात द्वितीयेस गावातील नाथ मंदिरात रांजणाच्या पूजेने होते. नंतर हा रांजण पाण्याने भरण्यास सुरुवात होते. पंचमीच्या दिवशी सकाळी मरीच्या पूजनानंतर नैवेद्य दाखवला जातो आणि याच दिवशी सर्व मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते. बाहेरून येणाऱ्या दिंड्या वाळवंटातील ठरवून दिलेल्या आपापल्या राहोटीत विसावतात. वारकऱ्यांचा इथला दिवस सुरू होतो तो पहाटे 4 वाजता. एकीकडे तयारी सुरू असते तर त्याचवेळी राहोटीमध्ये सुरू असतो काकडा भजनाचा गजर. जसजसा सूर्य वर यायला लागतो तशी वारकऱ्यांची पावले वळतात ती गोदातीरी पवित्र स्नाना करतात. या गोदा स्नानालाही एक वेगळं महत्त्व आहे. त्याबद्दल सांगतायत. गोदावरीला नाथषष्ठी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी या चारीही पुण्य स्मरणीय अशा प्रकारच्या या तिथ्यांना गोदावरीचं स्नान करण्यासाठी जो भक्त पात्रात उतरतो तो त्याची इच्छा काय असते किंवा त्याचा संकल्प काय असतो आणि त्या स्नानाने त्याला काय प्राप्त होतं
कायिक वाचिक मानसिक संवत्सरिक सकल दोष त्याचे परिहार करण्यासाठी, त्याचं क्षालन होण्यासाठी तो या गोदावरी नदीमध्ये आंघोळ करतो. आणि त्या आंघोळीच्या नंतर तो म्हणतो, स्नानाचं साध्य हे भगवंता, हे गोदामाता, मला त्या स्नान केल्याचं पुण्य प्रदान कर आणि हे सकळ दोष माझे निवारण कर. स्नान करून पावले वळता ती थेट नाथांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा. वारकरी मोठ्या संख्येने भक्तिभावाने आणि तितक्याच शिस्तीने नाथांचे दर्शन घेतात. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील आवारात मोठ्या संख्येने एकत्र येऊन कीर्तन, नामजप तसेच पारंपरिक फुगडीचा खेळ खेळतात. दर्शनानंतर वारकरी पुन्हा आपल्या मुक्कामास परततो. परमेश्वर हा दगडात किंवा मंदिरात नसून तो सर्व प्राणीमात्रांमध्ये सामावलेला आहे. भूतदया म्हणजेच ईश्वराची सेवा हे एकनाथ महाराजांच्या समाज प्रबोधनात्मक कार्यातून दिसून येते. 14वी पिढी नाथ महाराजांचं कार्य, साहित्य अतिशय व्यवस्थित पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवित आहे. उत्सवाचा मुख्य दिवस उजळतो तो म्हणजे षष्ठीचा. षष्ठीच्या दिवशी माध्यान्हाला गावातील मंदिरापासून निर्वाण दिंडीचे आयोजन केले जाते. या दिंडीला प्रत्येकाला आपल्या आपल्या जागेवर चालण्याचे पूर्वापार परंपरेपासून मान आहे, हक्क आहे, परंपरा आहे आणि या पद्धतीने ते आपापल्या क्रमांकावर चालतात. या दिंडीचा नियम असा आहे की पुढे अश्वाच्या मागं झेंडे, झेंड्याच्या मागं 2 निशाणं असतात. त्या झेंड्यामध्ये एक जरी पटका आणि एक भानुदास महाराजांचं निशाण, हे या उत्सवाचं अतिशय महत्त्वाचे हे 2 ध्वज असल्यामुळे या ध्वजामागं इतर ध्वज आणि नंतर दिंडी, टाळकरी, विणा वगैरे, विणे वगैरे सगळे असा सगळा समाज असतो. त्यानंतर मानकऱ्यांच्या छत्र्या असतात. प्रत्येक मानकरी आपापल्या छत्रीमध्ये चालतो. ही दिंडी ठराविक मार्गाने वाळवंटातून समाधी मंदिरात जाते. समाधी मंदिरात गेल्यानंतर तिथे आधी वारकरी कीर्तन होते आणि त्याच नंतर नाथवंशजाचंच हरदासी कीर्तन म्हणजे संस्थानिकाचं एक हरदासी कीर्तन होतं. आणि हे कीर्तन झाल्यानंतर त्या दिंडीचा तिथे समारोप न होता ती दिंडी नाथांचं दर्शन घेऊन पुन्हा गावातल्या नाथ मंदिरात येते. तदनंतर वारकरी आपापल्या राहोटीत भजन कीर्तन करतात. खिचडी घ्या, खिचडी गरम गरम खिचडी, लय भारी खिचडी, लय भारी खिचडी. हे सगळं करताना पेटपूजा तर हवीच. कुणी सार्वजनिकपणे भोजन बनवितो आणि सर्वांसोबत त्याचा आनंद घेतो, तर कुणी सोबत आणलेल्या चटणी आणि भाकरीचा मनसोक्त आनंद घेतो. याच भोजनाची वारकरी संप्रदायामध्ये एक परंपरा आहे, ती म्हणजे मांडे भोजन. वेदामध्ये, पुराणांमध्ये तर उल्लेख आलेला आहे, पण 700 वर्षापूर्वी ज्या टायमाला ज्ञानोबा माऊलींना मांडे खायची इच्छा झाली आणि त्यांनी आपल्या लहान बहिणीजवळ म्हणजे मुक्ताईजवळ आपली इच्छा प्रकट केली आणि माईला खूप आनंद झाला आणि म्हणून ती खापर घ्यायला गेली. पण काही लोक असतात त्यांना ते सहन झालं नाही. संन्यासाची पोरं आणि यांची मांडी खायची इच्छा आहे आणि ते मांडी बनवण्याकरता खापर लागतं आणि ते खापर कुंभाराकडे मिळतं आणि म्हणून ती मुक्ताई कुंभाराकडे गेली. पण त्या कुंभारादादाने खापर दिलं, पण विसोबासाठी म्हणून एक ब्राह्मण होते, त्यांनी रस्त्यावर हरवलं आणि तिच्या हातातून ते खापर हिसकून जमिनीवर आदळलं आणि तिला तिथून हाकलून लावलं
मुक्ताई रडत रडत घरी आल्या. ज्ञानोबांना सांगितलं, दादा तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. तेव्हा मुक्ताई दादा म्हणाले, तू सर्व सामुग्री तयार कर, तू सामुग्री तयार कर, मी त्याची व्यवस्था करतो. आणि मुक्ताईने सर्व इकडून तिकडून उधार उसरवा साहित्य आणलं आणि ते मांड्यांची सर्व रचना केली. माऊलीने स्वतः माऊली योगी होत्या. त्यांनी आपला जठाग्नी प्रदीप्त केला, अंगातील कपडे काढले आणि ओणवे झाले आणि पाठीवर मुक्ताईने मांडे बनवले. नाथ महाराजांकडे दररोज मांड्यांचे भोजन व्हायचे. दररोज देवाला मांड्यांचा नैवेद्यही दाखवला जाईल. मांडे बनवण्याची प्रक्रिया खूप खास आहे बरं का. हे सर्वांना जमणारं काम नाही. भोजनानंतर थोडी विश्रांती घेऊन पावले पुन्हा वळतात ती भजन कीर्तन करीत दर्शनाकडे. संध्याकाळी लहानांसोबतच मोठ्यांनाही विरंगुळा म्हणून यात्रेचे आयोजन या ठिकाणी असते. सप्तमीच्या दिवशी रात्री नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना पालखी असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते. पुन्हा ही पालखी गावातील मंदिरात येते. या ठिकाणी भारूड पारंपरिक अभंग गाऊन छबिना पालखीची सांगता होते. हरिनामाची गोपन धर रे जरा जपून आण पाकर. हरिनामाची गोपन धर रे जरा जपून आण पाकर. त्यानंतर वारकऱ्यांच्या राहुटीमध्ये भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. दरबारामध्ये आलो ते शांती ब्रह्मश्री नाथ महाराज आणि त्यांचा जर आपण अधिकार पाहिला तर अखिल कोट ब्रह्मांड चालक जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा की ज्याची कर्तुम मान्यता कर्तुम ज्याची ताकद आहे अशी याची पावर आहे असा असणारा भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष श्रीखंडाच्या रूपाने 36 वर्ष येथील कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते. अष्टमीच्या दिवशी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून काला दिंडी निघते. या दिंडीचे नियोजनही षष्ठीप्रमाणेच असते. वाटेत पावल्या खेळल्या जातात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय तेथे उपस्थित असतो. ही दिंडी वाळवंटातून पश्चिम द्वाराने समाधी मंदिरात पोहोचते. दिंडी येत असतानाच एकीकडे मंदिरात काल्यासाठी तयारी केली जाते. समाधी समोरील पटांगणावर काल्याचे कीर्तन केले जाते. पावल्या खेळल्या जातात. हा दैदिप्यमान सोहळा वारकरी गावकरी आपल्या डोळ्यात कायमचा साठवून. यावेळी दहीकाला संस्थानिकांकरवी हंड्यांमधून नेला जातो. तो समाधीला अर्पण करून काल्याच्या कीर्तनाचा अभंग म्हणला जातो. त्याच क्षणी सूर्यास्ताला संस्थानिकांकडून दहीहंडी फोडली जाते. ही दहीहंडी फुटल्यानंतर सर्व वारकऱ्यांना काला वाटला जातो. प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उठते. त्यानंतर पैठणच्या नाथषष्ठी उत्सवाची सांगता होते. भानुदास एकनाथांच्या गजरासोबतच नाथषष्ठीच्या वारीत येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाची, या सत्पुरुषाच्या दर्शनाची अनुभूती देणारा असतो.
ही अनुभूती प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने या वाटेवरचं एक पाऊल तरी नक्कीच अनुभवावं. समाधिस्थ अश्वस्थ रूपे जयाला, मुढा पामरा लागितारा वयाला, निराकार आकार होऊन यथार्था, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. भानुदास महाराज की जय.